आपण बघितलं असेल तर महावीरांचं मंदिर आणि जैन बोर्डिंग मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं वसतिगृह कशा पद्धतीनं घाण ठेवलं आणि ह्याच्यामध्ये जे जे बिल्डर होते, जे जे संचालक होते आणि त्यांना मदत करणारे शासकीय ज्या संस्था होत्या त्याच्यामध्ये रजिस्टर ऑफिस असेल, धर्मादाय आयुक्त असेल, त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या बँकेने एक कर्ज दिलं आहे. ह्या बँकेचं कशा पद्धतीनं त्यांची जे काही नियम आहेत अर्बन बँकेचे जे काय आहेत त्या नियमाला फाट्यातून कशा पद्धतीनं त्यांनी हा जमीन विक्रीचा व्यवहार केला आहे. ह्याच्यामध्ये मलाच ना अख्ख्या पुणेकरांना, जैन समाजाला सगळ्यांनाच ह्याच्यामध्ये संशयाची पाल सगळ्यांमध्ये चुकलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जैन समाजाच्या काही युवकांनी इथं तक्रार दिली होती आणि मग त्या तक्रारीचं त्याबद्दलच मी चर्चा केली की साहेब तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलं आहे. पण त्या तक्रारीमध्ये जैन समाजाची तक्रार होती त्याच्यामध्ये जे काय मुद्दे आहेत ते मुद्दे त्याच्यामध्ये नाही आहेत. तर मी म्हणतो ह्याच्यामध्ये माझ्या वतीने एक अर्ज मी आज तुम्हाला देणार आहे, त्याची मी साधक बाधक चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की जो जैन समाजाच्या लोकांनी दिलेला जो अर्ज होता तुमच्याकडे त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून त्यामध्ये राहिलेल्या आहेत त्याच्या सहित मी माझा स्वतःचा आज तुम्हाला या ठिकाणी अर्ज देतोय. ह्याचा तपास तुमच्याकडनं या ठिकाणी झाला पाहिजे. त्याचमध्ये तुम्ही नाही केलं तर आम्ही माननीय आयुक्त साहेब पोलीस त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं जर नाही झालं तर शेवटी आम्ही न्यायालय प्रक्रिया आम्हाला न्यायालयाला जावंच लागणार आहे. कारण हा कांड आहे ना, हा कांड इतका भयानक आहे की टेंडर पद्धत त्याच्यामध्ये मी आत्ता PI साहेबांशी बोललो आहे. त्याच्यामध्ये माझे अनेक मुद्दे आहेत आणि त्यामध्ये पुणे महानगरपालिकेला जे प्रकरण तुम्ही सबमिट केलं त्याच्यामध्ये आणि जे गोखले बिल्डर आहे ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि हा चुकीच्या पद्धतीनं पुणे महानगरपालिकेमध्ये हा प्रस्ताव मान्य केला आणि तो तुम्ही त्या सगळ्या कागदपत्राला जॉईंट केला. पण त्याच्यामध्ये बिल्डरनी जागा घेतली तर संचालकांनी प्रस्ताव दाखल केला आणि त्याच्यामध्ये मग त्या त्रुटी आहेत त्या त्रुटी बी दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये मी आता PI साहेबांशी बोललो आहे. मनपाचा प्रस्ताव असेल, दुसरा बुलढाणा बँकेमध्ये ज्या बँकेला नियमावली आहे का नाही, त्या बँकेने किती पैसे कोणाला दिले पाहिजे, कुठल्या कागदपत्रावर दिले पाहिजे, सर्च कुठला घेतला पाहिजे ह्याची तुम्ही तपासणी केली पाहिजे. बुलढाणा बँकबरोबर ती कर्नाटकची कुठली तरी बँक आहे त्या बँकेचा एक तपास केला पाहिजे आणि सगळा गोलमाल गोखले बिल्डरनी सगळ्यांनी संगत मताने आणि बँकेतले काही संचालक मंडळी असतील त्यांनी एकत्र मिळून केलेला हा महाघोटाळा आहे. आता परत त्यानंतर किती संचालकांनी त्या रजिस्टरवर सह्या केल्या, किती राजीनामा दिले, कोणाचं बहुमत होतं, हे सगळं तपासाची वेळ आली आणि ह्यांना किती बिल्डरकडून ह्याच्यामध्ये लाभ झाला आहे याची चौकशी त्याच्यामध्ये केली पाहिजे. ही जी टेंडर प्रक्रिया आहे ही टेंडर प्रक्रियेमध्ये मग ती कंपनी कोण आली, ती मिरिट नावाची कंपनी ही गोखलेंचीच होती. मग गोखलेंनी जे सगळं मॅनेज केलं का ह्याचाही तपास केला आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये मूल्यांकन एक मंडलिक नावाच्या कंपनीने केलं आणि त्याचं मूल्यांकन 223 कोटी रुपयाचं आहे आणि मग 223 कोटी रुपयाचं तर गोखलेंनी 230 कोटी रुपये भरले. पण ज्या दुसऱ्या कंपन्या होत्या बडेकर आणि एक रांजणेकर, या दोन कंपन्यांनी एकाने 200 कोटी रुपये भरले, एकाने 185 कोटी रुपये भरले. आता जर एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे CBA सगळे तर त्यांना जर हेच कळलं नाही 230 कोटी रुपयाच्या पुढे आपण पैसे भरा 23 कोटीचे आपण भरायला पाहिजे तर यांनी खाली का भरले. म्हणजे ह्या कंपन्या गोखले कंपनी, बडेकर कंपनी, ह्या सगळ्या कंपनीने एकत्र केलेला झोळ आहे. आता त्याच्यामध्ये हे सगळं प्रकरण मग धर्मादाय आयुक्तांकडे गेलं. धर्मादाय आयुक्तांच्या हे कसं लक्षात नाही आलं की ते सगळे त्यांनी पेपर बघितले असेल, त्याचं जे फॉर्म भरले ते एकाच टेबलवर भरले, टाईप एकच आहे, त्याचे सगळे अक्षरं सारखे आहेत आणि मग हे त्यांच्या लक्षात कसं नाही आलं. आणि प्रामुख्यानं त्यांच्या हे लक्षात यायला पाहतं की त्यांनी पहिले बाद करायला पाहिजे होते तर त्यांनी ते बाद नाही केले आणि गोखलेला त्यांनी ते देऊन टाकले. पण जर 223 कोटीच्या पुढे नसेल तर बाद झाल्यानंतर आपल्याला त्याला मुदतवाढ द्यावी लागते आणि मुदतवाढ दिल्यानंतर मग परत ती प्रक्रिया होती. पण धर्मादाय आयुक्तांच्याकडे बी ह्याच्यामध्ये या संशयाची सूज झाली. त्यांनी सगळ्यांनी मिळून हा केलेला महाघोटाळा आहे, ह्याच्यावर बी त्यांनी चौकशी केली पाहिजे.
मग रजिस्टर ऑफिसमध्ये कशा पद्धतीने नोंदणी झाली, कशा पद्धतीने खरेदी खत झालं, त्या खरेदी खताला सगळे संचालक होते का अफिडेविट दिलं, याची चौकशी केली पाहिजे. मग तो बिल्डरचा तो विषय आपण बोलतो, जे 3 बिल्डर एकत्र आले, ही सगळी घटना, त्या बिल्डरांनी पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत जिथं जिथं कामं केली त्या कामाचं ऑडिट झालं पाहिजे. आणि जर एवढे महाग घोटाळा करणारी ही सगळी मंडळी असतील तर बडेकर आणि गोखलेंनी आत्तापर्यंत केलेले सगळे झोळ हे जर समाजापुढे आणायचे असतील ना, त्याच्या मागं कोण आहे याचा तपास अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. कारण आज पुणे शहरामध्ये गेल्या 10 वर्षात बडेकर आणि गोखले धुमाकूळ झाला आहे. प्रशासन हाताशी धरलंय, चुकीची कामं करतात, त्यांच्यावर प्रेशर टाकतात. या आत्तापर्यंत सगळे ऑडिट झाले पाहिजे याचं. आणि याच्यामध्ये तुम्हाला कळत त्यांनी किती मोठा भ्रष्टाचार केला आहे. हा फक्त म्हातारी मेलेलं दुःख नाही, काळ सोपवलेलं आहे. आपण ज्या अंगणात उभं राहिलं तर पुणे विद्येचं माहेरघर, इथं विद्यापीठ आहे. आणि या विद्यापीठामध्ये आपल्याला माहिती आहे की जगातला सगळा विद्यार्थी इथे शिकायला होते. तुम्ही या संपूर्ण प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले होते सुरुवातीपासून, त्यांच्या विरोधात काही तक्रारी झाल्या किंवा त्यांच्या विरोधात काही सांगण्यासाठी इथं आलात का? नाही, आता याच्यामध्ये ऑडिट झालं की ऑडिटमध्ये आणि पोलिसांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होणार. आता आपलं ठरलं ना की नाव नाही घ्यायचं आणि घेणार नाही. आता ठरलंय तर म्हणजे तुम्हाला वाटतं का त्यांचा काही सहभाग आहे? कारण तुम्ही याच्यामध्ये 10 दिवस तुम्ही त्यांच्या नावानं रोज काहीतरी ट्विट करता रोज, आणि आता अचानक म्हणतं की त्यांचं नाव नाही घ्यायचं, तर तुम्हाला काय वाटतं, काय झालं का असं अचानक? नाही, आता जर थोडं आपण अजून पुढे जायचं अजून बरं. आता थोडं पुढे जाऊ का, अजून राहिलो इथे. तर याच्यामध्ये जे मूल्यांकन केलं ती मंडली कंपनी त्याचा बी शोध घेतला पाहिजे. आता तुम्हाला जे काय अपेक्षित आहे हे सगळं 10 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी झालेलं आहे. ऐका ना, मी आता तक्रार दिली त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे दोषी असेल त्यांनी पोलिसांनी याच्यामध्ये कारवाई केली पाहिजे. मग रवी धंगेकरचं नाव आलं तर रवी धंगेकर केलं. आता ह्याच्या पुढचं जे जे येतील त्यांनी दोषी धरलं पाहिजे, त्यांना पोलीस कारवाई झाली पाहिजे. आणि इथं गप असणार नाही. हे सगळं पुरावे आहेत का काही? कारण तुम्ही ते सातत्याने म्हणत आले त्यांच्याकडे काहीच पुरावे नाही, ते विनाकारण आरोप करतायत. तुमच्याकडे काही पुरावे आहेत का या संपूर्ण प्रकरणाशी यांचा संबंध असल्याचे असे काही पुरावे तुम्ही पोलिसांना दिले? नाही. आता याच्यामध्ये नाव घ्यायचं नाही ठरलं, पण तुम्ही मला प्रिपेअर घ्यायची इच्छा आहे का? त्याच्यामध्ये सर्वात आधी त्यांचं नाव तुम्हीच घेतले. पण तुम्हाला सांगू का, याच्यामध्ये मी सविस्तर बोलणार आहे. आता मी रोजच बोलणार आहे. एका दिवसाचा आरोप आता नाही. सुरुवातीला तुम्ही नाव घेत होता मोहळांचं, आणि आता पुरावे नाव नाही घ्यायचं. आता तक्रार देण्यानंतर त्यांचे पुरावे किंवा त्यांचं नाव तुम्ही का घेत नाही? असं काय झालं नेमकं की तुम्ही 2 दिवसापासून ते नाव का घेत नाही? माध्यमांसमोर जरी नाव घेणार नसलं तरी आता तक्रार देताना आता नावाचा उल्लेख आहे का नाही? तक्रार देताना जे जे दोषी असेल, रवी धंगेकर ह्याच्यात दोषी असेल तर रवी धंगेकरला बी अटक करा. म्हणजे आता ह्याच्या पुढचं तुम्हाला काय सांगू, म्हणजे जे दोषी असतील त्यांना अटक करा, कोणाला सोडू नका. हे माझं विश्वासस्थांवर सुद्धा गुन्हे दाखल व्हावेत असं केलं का तुम्ही त्याच्यामध्ये? विश्वासस्थांवर सुद्धा गुन्हे दाखल सगळ्यांकडे मी सगळ्यांचीच मागणी केली आहे. बघा माझ्याकडे तेच. आता याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की तुम्ही मी तुम्हाला त्यांना आज माझं पत्र व्यवस्थित जाईल. आता त्यांची जी चर्चा केली 7 दिवस यांची वाट बघणार. 7 दिवसांनी आमचे पुण्याचे आयुक्त पोलीस साहेब पोलिसांकडे जाणार, आयुक्तांना देणार. 7 दिवस त्यांनी नाही केलं तर शेवटी न्यायालयाचे दरवाजे उघडणार आणि तिथनं जे काय न्यायालयाने आपल्याला पुढं जे काय मार्ग असेल ही गुन्हा दाखल करायची ते मार्ग त्यांनी उघडे करून दिले. तर ज्यांची तपासणी मी एकच नाही मग त्या प्रोजेक्टसाठी गोखले आणि बडेकर प्रोजेक्टची सगळ्यात आत्तापर्यंत झालेलं आहे. सगळ्यांचंच ऑडिट करा, मग जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा. मुरलीधर मोहोळ यांच्यावर कारवाई व्हायची मागणी आहे. मुरलीधर मोहोळ यांच्यावर सुद्धा कारवाई. म्हणून तर आता तुम्हाला पुरावे पाहिजे म्हणलं, पुरावेच गोळा करतोय मी. ज्यांचे पुरावे तुमच्या समोर येतील. म्हणून गोखले बिल्डर आणि बडेकर यांचे सगळे ऑडिट प्रोजेक्टचे केले पाहिजे. ही मागणी मी मुख्यमंत्र्यांना करणार की ह्याचे मग दूध का दूध पाणी का करणार. आता ते म्हणतात कागद दाखवतो, कागद दाखवायला नाही याच्यामध्ये हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. याच्यामध्ये आपण यांची नावं टाकली तर यांचा प्रस्ताव हे यांच्या माध्यमातून वरिष्ठांच्या त्या कळवतील आणि त्याचे सगळे ते माहिती मागून घेतील. यांना अधिकार आहे कारण आपल्याकडे ॲक्ट चालतो.
पोलिसांकडे तक्रार जर आली तर त्या ह्याचे ते सगळे प्रस्ताव मागून घेतील आणि मग ती एकदम एकत्र होईल. पण तत्पूर्वी याच्यामध्ये माझे वैयक्तिक मी तिकडे पत्र जाते. अजून माझ्या हातामध्ये काय ते समन्स पडलं नाही. पण जर न्यायालयात हा विषय गेला असेल तर न्यायालयाचा आधार मी कोर्टामध्ये जाईल. कालच आमचे वकील भेटले, सगळे मित्र परिवार भेटला आमचा, आसिम सर्वदे साहेब भेटले. त्यांनी सांगितलं की मी तुमची केस लढायला तयार आहे. आणि मग आता त्यांची माझ्या हातात पडलं तर मी जो माझ्या विरोधात जो आहे काय त्याचं नाव पाटील, तर त्याला मी तो जी आबरू किती गेली त्याचं तपासणी करतो. कारण तो गुन्हेगार होता, त्याचे पेपर माझ्याकडे आहेत. आता त्याच्यानंतर त्याची आबरू किती महत्त्वाची होती की आता त्यांनी कोर्टात सांगितलं की मी कुठं बोलायलाच अजून नाही. मुरलीधर मोहोळ यांचं नाव घेऊन इतका मोठ्या दिवाळीत मोठमोठे फटाके फोडले आणि आता जेव्हा पोलीस स्टेशनला येतात तेव्हा त्यांचं नावच घेत नाही. आता बघा तुम्हाला सांगू का, आता याच्यामध्ये कालपर्यंत कोण म्हणत होतं हे दंगेकर वेडा झालाय. आता मी एकदम सुधारलं, कारण जैन मंदिर मिळून अशी मला आशा आता वाटायची. बरं, ज्यांनी हा पुढाकार घेतला त्यांचंही मी कौतुक करेन. पण ते पुढाकार घेताना तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला सांगतो मी आता पुरावे गोळा करतोय. मी बडेकर आणि गोखलेंचा जे ऑडिट करायला मी देणार आणि तुम्हाला व्यवस्थित पुरावे देणार आहे. आता पुराव्यानिशी बोलणार, आता नाव घेणार नाही, पुरावा देणार हातात आणि त्याची तयारी चालू आहे. आणि ती तुम्हाला थोड्या दिवसात हा संपलेला नाही विषय, ही लढाई संपलेली नाही. तुमच्या माहितीप्रमाणे ही लढाई संपलेली नाही. ही लढाई शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि नाही होत तर आम्ही न्यायालयात जाणार. ही लढाई संपलेली नाही, हे तुम्ही समजू नका की लढाई संपली. ज्यांना माहिती ज्यांनी पाप केलंय त्यांनी समजू नका की दंगेकर थांबले, अजिबात थांबले. दंगेकर लढले मला बघितलं वाटतं का मी अस्वस्थ आहे? अजिबात ना अस्वस्थ. लढणारी लोक आहेत शिवसेनेमध्ये, लढणारी लोक आहेत, ती लढत राहणार आणि सर्वसामान्याला चेहरा देणारी शिवसेना आहे. तुम्ही बघा माझ्यापासून मागचा इतिहास बघा, ज्यांना काही राजकीय परंपरा नाही, राजकीय त्यांना कौटुंबिक काय हे नाही, अशी सर्वसामान्य गोरगरिबांची रिक्षावाले छोटे मोठे व्यवसायाची मुलं आज मुख्यमंत्री माझ्यासारखे आमदार झाले. त्यामुळं शिवसेनेला काय ताकदीची लोक लागत नाही, ही फक्त लढणारा कार्यकर्ता लागतो. तो लढणारा कार्यकर्ता शिवसेना.